जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या निरूपणाला प्रारंभ करते। आपण 26 पर्यंतच्या ओव्या बघितल्या होत्या। आता 27वी ओवी बघू। कारण देह तोची अज्ञान, आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण, देह बोलिजे श्रीराम, तरी मनाचा थारा सुटला, म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला, पुनरावृत्तीपासूनी श्रीराम। याआधी आपण स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्म म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय, हे सगळं बघितलेलं होतं। म्हणजे 27व्या ओवीच्या कारण देह तोची अज्ञान इथपर्यंत आपण बघितलेलं होतं। आणि महाकारण देह कशाला म्हणतात, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला होता। महाकारण देहापर्यंत आपण आलेलो होतो। 4 देह समजावून घेतले होते। स्थूल आणि सूक्ष्म देह, त्याच्या पुढचा कारण देह। मी देह आहे ही विपरीत भावना म्हणजे अज्ञान, तसंच स्वस्वरूपाचं अज्ञान, तोच कारण देह। जिथे वासना ज्या आता फलद्रूप होणार आहेत, अशा वासना तिथे असतात। तिथे दोन्हीही प्रकारच्या वासना असतात, सुप्त वासना आणि फलद्रूप होणाऱ्या वासना। त्यापैकी फलद्रूप होणाऱ्या वासना सूक्ष्म देहात प्रवेश करतात आणि मग तिथे त्याची व्याप्ती वाढते। इच्छा, आकांक्षा, कशा साध्य करायच्या हे सगळं वाढतं आणि मग ते कार्य मात्र स्थूल देहाकडनं करून घेतलं जातं। असे हे स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह। त्याच्यामुळे मी माझे या वासना निर्माण होतात आणि त्याही पलीकडे जाऊन, म्हणजे या 3 अज्ञानाच्या देहांना जर सोडलं तर पुढचा देह आहे तो म्हणजे मी म्हणजे आत्मा असं जिथे ज्ञान होतं, त्या ज्ञानाला महाकारण देह असं म्हणतात। म्हणून हा महाकारण ज्ञानाचा देह आहे असं म्हटलं जातं। अर्थात या सगळ्याच्या मागे आश्रय कुणाचा आहे, आधार कुणाचा आहे, मनाचा आहे। मन हे सगळ्या गोष्टींचं आश्रयस्थान आहे। मनतेची माया असं जसं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः। वासनेतून गुंतवणारे, म्हणजे वासनेमध्ये गुंतवणारंही मनच आहे, विषयांमध्ये गुंतवणारं मनच आहे, वासना तृप्त करण्यासाठी धडपड करायला लावणारं मनच आहे, आणि त्यातून सोडवणारं सुद्धा मनच आहे। म्हणजे मग त्यांनी म्हटलंय या मनाचा थारा सुटणे,
हे सूत्र आहे. आता मूळ गाभा काय आहे? उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप. पण मग ही उन्मनी अवस्था आहे, ती प्राप्त करण्यासाठी काय करायचं आहे? तर पहिलं सूत्र आहे मनाचा थारा सुटणे. मनामुळे वासना निर्माण होतात, मी माझं निर्माण होतं, ते सुटलं पाहिजे. संग निस्संगातीत होणं म्हणजे काय हे आपण मागे बघितलेलं आहे. तर हे संग निस्संगातीत आधी व्हावं लागतं, मग हळूहळू मनाचा थारा सुटणे हे प्राप्त व्हायला लागतं. मी आत्मा आहे ही महाकारण देहाची तुर्यावस्था आहे, ज्ञानाची अवस्था आहे, पण द्वैतातली आहे. आणि त्या पुढची म्हणजे उन्मनी अवस्था, मनाचं उन्मन होणं, इथे एकरूपत्व आहे, म्हणजे अद्वैताची आहे, पूर्णावस्था आहे. ज्याला समर्थ उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप असं म्हणतात. मनाचं मन पण संपून गेलं, मनपण संपून गेलं की मायेचा पाश राहत नाही, कारण मनतेची माया. पुनरावृत्तीपासून जर सुटायचा असेल तर देहाचा मनाशी असलेला संबंध तुटला पाहिजे. मनाचा थारा सुटणे, देहाचा मनाशी असलेला संबंध तुटला पाहिजे. आता देहाचा मनाशी असलेला संबंध, कारण मला ज्या आधी आणि व्याधी होतात त्यातल्या आधी म्हणजे मनाने आधी बऱ्याच तयार होतात, हे आपण बघितलं, आणि मग त्या शारीरिक होतात. म्हणजे आपण मनानेच आधी व्याधी निर्माण करतो. म्हणजे देहाचा मनाशी किती संबंध आहे बघा. एखादी गोष्ट करायची नसेल मनातनं तर आपल्याला ती अजिबात करावीशी वाटत नाही, कारण मन ते करायला प्रेरणाच देत नाही. पण एखादी गोष्ट करायचीच असेल, साडीचा सेल लागलेला आहे, दुसऱ्या मैत्रिणींनी सांगितलं की मला अगं ही काय 2000ची साडी मला तिथे 1000तच मिळाली. झालं लगेच मनाचं गुंतागुंत सुरू होते. अरे बापरे, 1000मध्ये मिळाली, मग जाऊन बघितलीच पाहिजे असं म्हणून लगेच मन तयार होतं, मन आकृष्ट होतं. मन सगळ्या बाजूने विचार करायला लागतं, आत्ता जाऊ का मग जाऊ, दुपारी जाऊ की आधी जाऊ, साडी संपेल का काय वगैरे वगैरे. आणि मी तिथे दुपारच्या भर उन्हातनं जर कोणी सांगितलं असतं की जा, तर मी गेले नसते कदाचित, पण ती साडी मला हवीच आहे असा वासना मनामध्ये निर्माण झाली आणि मी भर उन्हात रिक्षेत बसून त्या दुकानात गेले. तिथे गेल्यानंतर मला ती साडी मिळाली, किंबहुना शेवटचाच पीस राहिला होता, म्हणून त्यांनी ती मला 750 रुपयालाच दिली. आणखीन आनंद झाला हो. आणि घाईघाईने येऊन मैत्रिणीला फोन केला, तुला 1000ला पडली, मला तर 750लाच पडली. अहंकार. असा हा सगळं एक एक वाढवत नेणारं हे मन आहे, म्हणून मनतेची माया म्हटलं जातं. हा देहाचा मनाशी असलेला संबंध तुटणं म्हणजे मनाचा थारा सुटणं. म्हणजेच ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये मनोलय होणं असं म्हणतात. इथे न मन झालं पाहिजे. भक्तीमध्ये सुद्धा माझं मन माझं राहताच कामा नये. ते माझं राहिलं तर द्वैत निर्माण होतं, ते त्याच्याशीच एकरूप होणं म्हणजे उन्मन होणं. ते माझं राहिलंच कुठे, ते नाहीच आहे. आता काय आहे, त्याचीच इच्छा, त्याची इच्छा ती माझी इच्छा, त्याचा विचार तो माझा विचार, माझं मन माझं राहिलंच नाही आहे. हा मनाचा लय होणं म्हणजे न मन होणं. नमन भक्ती म्हणजे 2 हात 3रं मस्तक अशी साधी सोपी भक्ती आपल्याला वाटते, तसं नाही आहे. तिथे न मन करणं म्हणजे नमन म्हणजे 2 हात 3रं मस्तक हे आपल्याला मान्य आहे, पण न मन करणं म्हणजे नमन भक्ती आहे. हा फरक आहे. मी माझे या जाणीवेपासून अलिप्त व्हायला पाहिजे. रामकृष्ण परमहंस उदाहरण देतात, तांदूळाचा दाणा पेरला की तो उगवतो, कारण तो कच्चा असतो, अज्ञानात असतो. आम्ही अज्ञानात असलो की आमच्या वासना बळावतात.
तांदूळाचा दाणा पेरला की उगवतो, बरेच गोष्टी, मग त्याला पानं, फुलं, अंकुर सगळं यायला लागतं. तो कच्चा असतो, तो सिद्ध नसतो. पण वासनांचं बीज पेरलं की पुढचा जन्म येतोच, कारण त्या वासना भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. मग त्या वासना चांगल्या असोत किंवा वाईट असोत. पण भाजलेला सिद्ध दाणा जर पेरला तर उगवत नाही, कारण तो परिपक्व झालेला असतो. ज्ञानाग्नीनी परिपक्व झालेल्याला पुनर्जन्म नाही. म्हणून जीवनमुक्त, नित्यमुक्त यांना पुनर्जन्म नाही. त्यांचं ज्ञान परिपूर्णतेने उन्मनी अवस्थेपर्यंत जाऊन मनोलय करून परिपूर्ण झालेलं असतं. त्यांना पुनर्जन्म नाही, कारण त्यांना वासना नाही. पुढे समर्थ म्हणतात, हेची जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मूळ, निस्संग आणि निर्मळ, आत्मा होई जे स्वये श्रीराम. संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैचे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष दोहीस ठाव नाही श्रीराम. साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली. उन्मनी स्थिती प्राप्त होणं म्हणजेच अद्वैत प्राप्त होणं. हेच खरं म्हणजे भक्तीचं फळ आहे. भक्तीच्या या फळामुळे प्रपंचाचं मूळ आणि अज्ञान नाहीसंच होऊन जातं. किंबहुना अज्ञान नाहीसं झाल्यावरच हे भक्तीचं फळ मिळतं. ज्या अज्ञानामुळे आम्ही त्याच्यात अडकत होतो ते अज्ञानच नष्ट होऊन जातं. संग निस्संगातीत हो म्हणून आधी सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे आम्ही संग त्याग केल्यामुळे आत्मा या शुद्ध अवस्थेमध्ये जातो. आत्मा म्हणजे विमल आत्मा, त्याला जीवात्म्याचं वलय नाही, त्याला कुठलंही बाकीचं अज्ञान नाही, असा ज्ञानयुक्त आत्मा तयार होतो जो शुद्ध अवस्थेत असतो. त्याला ज्ञानयुक्त म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. तो विमल आत्मा तिथे आपल्यामध्ये निर्माण होतो. किंबहुना जो आधी असतो त्याच्यावरची ही सगळी अज्ञानाची, प्रपंचाची, विषयांची आवरणं आम्ही पुसून टाकलेत, पंचकोश बाहेर केले, आणि आता मात्र तो शुद्ध स्वरूपात आहे. आणि अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीचं दर्शन व्हायला लागतं की मी ब्रह्मच आहे. कर्म, भक्ती, योग असे जे प्रमुख मार्ग आहेत ते वरवर दिसायला वेगवेगळे दिसले तरी एकमेकांना पूरकच असतात यात शंका नाही. कारण कर्ममार्ग घेतला तरी भक्तीचा ओलावा लागतो, आणि ज्ञानमार्ग, योगमार्ग घेतला तरीसुद्धा भक्तीचा ओलावा लागतोच. त्यामुळे हे एकमेकांना पूरक आहेत. साधनेमध्ये असताना आत्मानुसंधान हे एकच लक्ष असतं, कारण आपल्याला तिथपर्यंत जायचं असतं आणि त्या लक्ष्याकडे लक्ष ठेवून साधना करायची असते. पण जेव्हा आत्मज्ञान होतं, कैवल्य प्राप्ती होते, तेव्हा लक्ष ठेवायला काही दुसरं राहतच नाही. कारण कोणाकडे अनुसंधान ठेवायचं, कोणाचं अनुसंधान ठेवायचं, अनुसंधान ठेवण्यासाठी ते अनुसंधान वेगळं असायला लागतं. इथे अनुसंधान वेगळंच राहत नाही. लक्ष अलक्ष दोन्ही बुडाले, कारण इथे त्रिपुटीच संपते. लक्ष ठेवायचं असेल तर अलक्ष करून चालत नाही, ही सापेक्षता त्याच्यामध्ये आहे. म्हणून लक्ष अलक्ष काहीच उरत नाही, कारण तिथे त्रिपुटीच संपते. तया पाहता पाहता तेची झाले, म्हणजे पंढरीला गेलो, विठ्ठलाला पाहायला म्हणून गेलो आणि विठ्ठलच होऊन गेलो. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे अलक्ष अलक्ष सर्वही बुडाले. पाहणारा ज्याला पाहायचे तो जर दोघं एकमेकांशी एकरूप झाले तर कुणाला पाहायचं? पाहायला दुसरा कुणी उरतच नाही ना. अशा तऱ्हेने लक्ष अलक्ष दोन्हीचाही ठाव उरत नाही. कुठे? उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, उन्मनी अवस्थेमध्ये. मग पुढे ते म्हणतात, आत्मा म्हणोनी देखणी यास मिठी, घालू जाता मोक्षाची तुटी,
म्हणून या उठा उठी आत्मनिवेदन करावे. श्रीराम प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे ते विज्ञान. तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही. श्रीराम मीची भावनाच नष्ट होऊन संग निसंगातीत होणं म्हणजेच मोक्ष. जे जे दृश्य आहे त्या दृश्याला खरं समजलं तर मोक्ष मिळणार नाही. कारण ब्रह्म ही एक वस्तू आहे आणि मी पाहणारा वेगळा आहे असं वाटतं तेव्हा तिथे मीची भावना असते. त्यामुळे मोक्ष ही अवस्था दूर राहते, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला ते परब्रह्म एकम एव अद्वितीय आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, ते आणि मी एकच आहे, अहम ब्रह्मास्मी, हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. इथे ते एकम एव अद्वितीय म्हणजे तेच एकमेव आहे. मी सुद्धा दुसरा कोणी नाही, मी त्याचंच छोटं रूप आहे. मग हे लहान बिंदू मोठ्या सागरामध्ये मिळाल्यासारखं तिथे मिठी घातली, देखणी यास मिठी. आत्मा म्हणून देखणी आधी पाहायचं आहे, तो मीच आहे. इथे अहमची सूक्ष्म भावना आहे, अहम ब्रह्मास्मी, तो आत्मा मीच आहे, हे पाहायचं आहे. देखणे, त्याला बघायचं आहे. देखणं म्हणजे बघणं असाही अर्थ आहेच, पण देखणेपणाने देखणे म्हणजे दृष्टीने आपण ते पाहणं हे वेगळं. पण त्याच्याशी एकरूप होऊन त्या देखणेपणालाच मिठी मारून टाकली म्हणजे ते दृश्य जे आहे त्यालाच मिठी मारली, याचा अर्थ त्याच्याशीच एकरूप झालं. तर एकरूप झाल्यावर त्याला पाहायला मी वेगळा उरतच नाही. इथे मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. काय 4 महावाक्य आहेत, आपल्याला यापूर्वी सांगून झालेलं आहे. त्याच्यातलं प्रज्ञानम ब्रह्म हे आधी मुळामध्ये अज्ञान आहे. ते अज्ञान म्हणजे मी म्हणजे देह, मी हे सगळं पाहतोय, मी हे सगळं करतोय. आता ह्या अज्ञानाचं हळूहळू उपासना, विविध पद्धतीच्या प्रार्थना, मानसपूजा, सगुण उपासना सगळं करून आम्ही या ध्येयापर्यंत होतो. आम्हाला ज्ञान येतं, आम्हाला ज्ञान होतं की हे सगळं जे आहे ते ब्रह्मच आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे अभ्यास आम्ही करतो, म्हणून याला अभ्यास वाक्य म्हटलं जातं. ह्याचा सातत्याने अभ्यास केल्यानंतर हे सगळं ब्रह्मच आहे हे दिसणारा दृश्य पसारा हा फक्त आणि फक्त भ्रम आहे. हा दृश्य जर एकदा सोडून दिलं का आपोआपच त्यामागचं तत्त्व आम्हाला दिसायला लागतं. ते विज्ञान, विशेष ज्ञान म्हणजे त्या तत्त्वाचं ज्ञान आम्हाला व्हायला लागतं. आणि मग ज्या वेळेला आम्हाला हे कळतं की हे सगळं ब्रह्म आहे, तेव्हा परब्रह्माबद्दल सद्गुरू सांगतात, अरे ते तूच आहेस, तत्त्वमसी. हा गुरुबोध, ही गुरुकृपा इथे झाल्यानंतर मग मला अनुभव यायला लागतो. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती वाक्य आहे. हे अनुभूती वाक्य असलं तरी ते मायेतच येतं. जसे मायेत आपल्याला अन्य अनुभूती येतात त्याप्रमाणे. निळा रंग दिसला वगैरे, म्हणजे मध्ये मी वर्णन त्याचं केलं होतं की असं कुठेतरी सुगंध आला, मग मला असं वाटलं मला आत्मज्ञान प्राप्त झालं. तर ते मायेतलंच ज्ञान आहे, पण ती अनुभूती यायला सुरुवात होते अहम ब्रह्मास्मी. एकदा का ती अनुभूती आली आणि आम्हाला विशेष ज्ञान प्राप्त व्हायला लागतं, त्या अहमचंही विसर्जन होऊन जातं आणि मग कळतं अहम ब्रह्मास्मीमधला अहम आणि अस्मीसुद्धा सोडून द्यायचा आहे. आणि तो सोडून दिल्यावर अयम आत्मा ब्रह्म, हे जे काही सगळं आहे ते मीच विश्वाकार होऊन सगळीकडे पसरलेलो आहे. आणि मग तोच घोष आमच्यामध्ये गुंफायला लागतो, गुंतायला लागतो आणि तोच घुमायला लागतो, अयम आत्मा ब्रह्म. अशा तऱ्हेने इथे मीच ब्रह्म आहे
अहम ब्रह्मास्मी वेगळं आणि अयम आत्मा ब्रह्म हा घोष होऊन त्याच्याशी एकरूपच होतो. पाहणारा वेगळा मी राहतच नाही. तेव्हा ती मीची भावनासुद्धा दूर होते, ते सूक्ष्म भावनासुद्धा दूर होते. त्यावेळेला आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. एकदा एक कथा सांगते, खूपच गहन अर्थामध्ये गेलो. एकदा एका तरुणाला एका क्षितिजाच्या पलीकडे, अथांग सागराच्या पलीकडे भव्य दिव्य काहीतरी असल्याची जाणीव होते. तो किनाऱ्यावर बसलेला होता आणि किनाऱ्यावर बसलेला असताना त्याला असं वाटतं, या अथांग सागरापलीकडे जे भव्य दिव्य दिसतंय ना, तिथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. कसंही करून तिथपर्यंत जायला पाहिजे. ते काय आहे ते तरी बघूया, तिथपर्यंत जाऊया. तो दृढ निश्चय करतो. जवळच एक तिथे वृद्ध नावाडी बसलेला असतो. त्याच्याशी बोलून तो एकदा खात्री करून घेतो बरं का, की तुम्हाला दिसतंय का हो त्या अथांग सागराच्या पलीकडे ते काहीतरी भव्य दिव्य असं मला दिसतंय, तेजस्वी वगैरे. तो म्हणतो, हो हो, मला पण दिसतंय ना, नक्की दिसतंय. आणि तू म्हणतोयस ते खरं आहे, आहेच तिथे काहीतरी. आता ही बोलून खात्री करून घेतो आणि त्यावेळेला नावाडी त्याला म्हणतो, तुलाही बघायचं आहे का ते? तर म्हणे, हो, खरं म्हणजे मला तिथपर्यंत जायचं आहे. ती घे ना, माझी लांब तिथे खुंट्याला बांधून ठेवलेली नाव आहे बघ, एक छोटीशी. त्या नावेकडे तो बोट दाखवतो आणि म्हणतो, ती घे ना, आणि मी तुला सांगतो कसं तिथपर्यंत जायचं ते. सगळ्या प्रवासाची माहिती देतो. तुम्ही जाऊन आलाय तिथपर्यंत? म्हणजे काय, मी जाऊन आलो आहे आणि आता निवांत बसलो आहे इथे. पण तुला मी माहिती देतो, पण यातली एकही गोष्ट विसरायची नाही, असंही सांगतो. प्रवासात जर काही अघटित घडलं तर मात्र मला हाक मार बरं, मी तुला नक्की मदत करायला येईन. तीव्र इच्छा झालेली असते त्या तरुणाला आणि तो झपाझप झपाझप पावलं मारत त्या समुद्रातनं त्या नावेपर्यंत जातो. नावेपर्यंत जातो, त्यांनी सांगितलेलं सगळं आठवतो. नावेत तिथपर्यंत गेल्यानंतर मग तो तिथे बसतो आणि ते जे प्रवासासंबंधी सगळं सांगितलेलं असतं ना, ते एक एक करायला सुरुवात करतो. झपाझप वल्ली मार आणि भराभर तिथपर्यंत जा आणि मग ते दिव्य भव्य तुला सगळं दिसेल. हे झपाझप वल्ली मारायला तो सुरुवात करतो, तीव्र साधना करतो आणि कधी एकदा ते दिव्य भव्य रूप पाहू असं त्याला होतं. खूप दमतो खरं म्हणजे, पण थांबत नाही. शेवटी अंधार पडायला लागतो, भीती वाटायला लागते, हातापायांमध्ये श्रमाने गोळे यायला लागतात आणि म्हणतो, आता हा अंधार पडला, मला काही दिसत नाही, मी वाट कशी चालून जाऊ. अजूनही वल्ली मारायचा प्रयत्न करतो. खूप भीती वाटायला लागते आणि सगळा अंधार दिसायला लागतो, शून्य दिसायला लागतं, काहीच नाही हे जाणवायला लागतं. अरे, हे भव्य दिव्य होतं ते गेलं कुठे? पण त्या नावाड्याने सांगितलेलं होतं की जर काही अडचण आली तर तू मला हाक मार. आणि तो नावाड्याला जोरजोरात हाक मारायला सुरुवात करतो. अहो काका, अहो आजोबा, अहो तुम्ही म्हणाला होतात ना मला या, मला आता काहीच दिसत नाही, सगळीकडे अंधकार पसरलेला आहे, मला हे ते दिव्य भव्य काहीच तेजस्वी काहीच दिसत नाही आहे, मला इथे भीती वाटते, तुम्ही आधी पहिले इथे या, पहिले इथे या. नावाडी मागून त्याच्या येतो, खांद्यावर हात ठेवतो आणि त्याचे प्रेमळ शब्द त्याला ऐकू येतात. तो मागे वळून बघतो आणि तो म्हणतो, अरे काय झालं एवढं घाबरायला? अहो म्हणे, मला काही दिसत नाही आहे. अरे पण तू एवढी झपाझप झपाझप सगळी वल्ली मारलीस, दमलास तू, पण या खुंट्याला बांधलेली दोरी तू सोडायचाच विसरलास ना, नुसतीच वल्ली मारतोयस, नाव कशी पुढे जाईल? आता आपल्या लक्षात आलं असेल, पहिलं तीराकडे दिसणारं भव्य दिव्य म्हणजे ते आत्मतत्व होतं. वृद्ध म्हणजे ते सद्गुरू होते, तरुण तो साधक होता. अथांग सागर म्हणजे आपलं जीवन होतं आणि वल्ली म्हणजे उचित प्रवास करण्याचा तो एक प्रकार होता. खुंट्याची दोरी जी आहे ती माया होती आणि खुंटा म्हणजे अहम होता. जोपर्यंत हा खुंटा मजबूत आहे, अहम, आणि त्याची दोरी म्हणजे ती माया आपण सोडत नाही, तोपर्यंत कितीही वल्ली मारली तरी अंतम गंतव्यस्थानाला पोचणार कसे?
ही मीची भावना नष्ट होऊन संग निसंगातीत होणं म्हणजे मोक्ष आहे. तेच परमेश्वराचं रूप आहे, तेच सर्वाभूती तत्व पाहणं आहे. आणि मग तिथपर्यंत जायचं असेल तर आधी मुळात अहमचा खुंटा सोडला पाहिजे आणि त्याच्याबरोबर ती मायेची दोरीसुद्धा सोडावी लागते. दृश्य विश्वाचा भ्रम पूर्णपणे सोडून देऊन मनोलय करावा लागतो. तेव्हाच भराभर वल्ली मारून साधना, उपासना, सद्गुरुकृपा, साधन चतुष्टय या सगळ्यांनी आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. गोरा कुंभार त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, निर्गुणांचा संग धरिला जो आवडी. मला निस्संग व्हायचं आहे, निस्संग व्हायचं आहे, तो संग आवडीने धरला. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपणासी. अहो निस्संग निस्संग होता होता सगळंच सोडून दिलं, सगळंच सोडून दिलं आणि मी सोडून दिलं, मी सोडून दिलं असंही म्हटलं. आणि तो अहमही सोडून दिला, ती मायाही सोडून दिली, सगळंच खरोखरीच सोडून दिलं. गोरोबा कुंभार सांगतायत. त्यामुळे ते म्हणले, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपणासी. सगळंच गेलं, आता माझ्याजवळ काहीच उरलं नाही ना. अनेकत्व, माझ्याजवळ काहीच उरलं नाही ही भावनासुद्धा उरली नाही. अनेकत्व नेले, अनेकत्व नेले. जे काही अनेकत्व इथे नामरूपांचं होतं ते सगळं एकले सांडिले निरंजनी. असा सुंदर अभंग त्यांचा आहे. तो अभंग असा आहे, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपणासी. अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, एकले सांडिले निरंजनी. एकत्व पाहता अवघेची लटके, जे पाहे तितुके रूप तुझे. म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव, तुम्हा आम्हा नाव कैचे कोण. कुठलं नाम रूप घेऊन बसलाय. त्या संग निस्संगातीत होऊन तिथपर्यंत जायचंय. आणि मग मी नाहीच, ब्रह्मच आहे, ही भावना आपल्याला परब्रह्मापर्यंत पोचवते. सर्व शरणागत भाव, समर्पण भाव, मीच समर्पण म्हणजेच आत्मनिवेदन आहे. ऐकनिवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण. आणि आधी म्हणतात पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आणि आता पहावे आपणासी आपण केल्यानंतर आपण कोण हे कळलं म्हणजे मग देवासी व्हावे आपण, तेव्हा आत्मनिवेदन होतं ना. तोपर्यंत नाही. आपण आपल्याला देवाला व्हायचं म्हणजे आपली मन, बुद्धी, चित्त, अहंकार देवाला अर्पण करायचे. ते केल्यावर आपल्याकडे काहीच उरत नाही. उरतो तो फक्त तोच. मज विण तू मज दे रे राम, हा भाव असला पाहिजे. तेव्हाच आपल्याला कोहम कोहमचं उत्तर सोहम सोहममध्ये मिळतं. आधी मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन समर्थ असं म्हणतात, ऐसी स्थिती जया पुरुषाची, तया पुनरावृत्ती कैची. जाणोनी भक्ती केली दासाची, आवडी देवास अत्यंत श्रीराम. देवाला कोणती भक्ती आवडते? जाणोनी भक्ती केली देवाची किंवा जाणोनी भक्ती केली दासाची. दासाची भक्ती करून सुद्धा देवापर्यंत जाता येतं, हाही एक भाग आहे. पण दास होऊन, नुसतं दास होऊन नाही, जाणता होऊन, म्हणजे जाणता भक्त, जाणोनी भक्ती, ही समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थांचा जाणता भक्त हा अत्यंत आवडीचा शब्द असावा. कारण ते म्हणतात जाणता भक्त तरी कसं व्हायचं? आधी विचारून बघा, मी कोण? मी कोण? तर मी मुळामध्ये आत्मस्वरूपच आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं. बरं, देवाचं आणि माझं किंवा माझं आणि जगताचं नातं काय आहे? तर खरं म्हणजे मी देवच आहे, मी आत्मतत्वच आहे. पण मला तसं वाटत नाही. मला जीव समजायला लागलो आणि त्यामुळे देवाचं आणि माझं नातं जोडताना मी अल्पज्ञ तो सर्वज्ञ असं मी समजायला लागतो. आणि माझं आणि जगताचं नातं लावताना मी हा सगळा दृश्य पसारा पाहतोय, हे विषय आहेत त्याच्यात अडकून जातोय, असं माझं मीच मला समजावून सांगितलं आहे.
आणि त्याच्यामध्ये मी गुंतून पडल्यामुळे मीच मला बंधनात घातलेलं आहे. त्यामुळे देवाचं आणि माझं नातं जोडायला गेलो तर मी जीवात्मा आणि तो परमात्मा असंच नातं मी निर्माण केलं आहे, जे मुळामध्ये नव्हतंच. आता पूर्वी मुळात काय नातं होतं, तर मी आत्मतत्व आहे हेच नातं होतं. अरे मी कसं तुला विसरीन, तू म्हणजे मीच आहे ना, मला या गर्भवासातनं बाहेर काढ, मी तुला नाही विसरणार, असं तो सांगतो ना. कारण कसं विसरीन, तू आणि मी काय वेगळे आहोत, आपण एकच आहोत. पण बाहेर पडल्याबरोबर मायेचं वारं लागलं आणि दुपट्यात बांधल्याबरोबर द्वैतात शिरला. अशा पद्धतीने सगळं होत गेल्यामुळे हे नातं का बिघडलं, मायेत गुंतल्यामुळे. आता ते पुन्हा पूर्ववत कसं करता येईल. अनुसंधान, स्वसमर्पण, आत्मनिवेदन, नाशिवंताचा त्याग, या सगळ्या गोष्टी समजून उमजून जो करतो तो जाणता भक्त असतो. आणि त्या जाणत्या भक्तांनी जशी भक्ती केली तशी या सगळ्या महाजनांनी केलेली आहे. विदेहमुक्ती, नित्यमुक्त, विदेहमुक्त वगैरे या सगळ्या लोकांनी. ऐशी स्थिती जया पुरुषाची, म्हणजे या सर्व लोकांची, तया पुनरावृत्ती कैची, त्याला पुनरावृत्ती होणं शक्य नाही. पूर्वी दास्यत्व होते केले, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले, आणि तयाचे महत्त्व रक्षिले, तरी थोर उपकार की श्रीराम. हे मात्र आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.